नमस्कार शेतकरी मित्रांनो, नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजे 18 जून 2024 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता देशामधील 9.3 कोटी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकत्रितरित्या जमा करण्यामध्ये आला आहे। परंतु या 17व्या हप्त्याच्या वितरणावेळेस महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांची मात्र चांगलीच निराशा झाली आहे। कारण की महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना अपेक्षा होती की 17व्या हप्त्यासोबत राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या हप्त्याचे 2000 रुपये देखील नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यामध्ये येतील। कारण की नमोच्या 4थ्या हप्त्याच्या वितरणाचा कालावधी देखील पूर्ण झाला असून राज्य सरकारकडून 17व्या हप्त्यासोबतच नमोच्या 4थ्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार अशा प्रकारच्या बातम्या देखील जाहीर करण्यामध्ये आल्या होत्या। परंतु तसे काही घडले नाही। तर मग आता कधी आणि किती तारखेला तुम्हाला नमोचा 4था हप्ता मिळेल याबद्दल राज्य सरकारने आज कोणती माहिती जाहीर केली आहे, चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, राज्यामधील नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आतापर्यंत 3 हप्ते मिळाले आहेत। ते सुद्धा काही शेतकऱ्यांना मिळाले तर काही शेतकऱ्यांना पात्र असून सुद्धा मिळालेले नाहीत। आणि आता योजनेचा 4था हप्ता येणार होता, परंतु निधीची तरतूद नसल्या कारणामुळे हा हप्ता वेळेवर मिळू शकला नाहीये अशा प्रकारची माहिती देण्यामध्ये येत आहे। नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता येणार हे नक्की आहे, परंतु आता हा हप्ता येण्याची तारीख मात्र पुढे ढकलण्यामध्ये आली आहे। तसेच सध्या मिळालेल्या माहितीनुसार आता नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता हा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिला जाणार असल्याची शक्यता आहे। सध्या या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे। तसेच या योजनेमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी लाभार्थ्यांच्या त्रुटीची पूर्तता करण्यामध्ये येत आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल। तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन पात्र शेतकऱ्यांची नोंदणी सुद्धा सुरू करण्यात आली आहे। आणि जे शेतकरी नोंदणी करत आहेत व पात्र सुद्धा आहेत पण त्यांना पीएम किसान योजनेचे किंवा नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळत नाहीत, अशा शेतकऱ्यांनी आपली केवायसी झाली आहे का नाही हे चेक करून घ्यायचे आहे। आपले बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे का नाही हे देखील चेक करून घ्यायचे आहे। आणि विशेष म्हणजे तुमच्या पीएम किसान पोर्टलवर कोणती बँक लिंक आहे ते सुद्धा चेक करून घ्या। आणि तीच बँक तुमच्या पीएम किसान योजनेच्या स्टेटसवर दाखवत आहे का ते तपासून बघा। कारण की बऱ्याच लोकांना बँक चेंज झाल्यामुळे हप्ते मिळाले नाहीत। तसेच तुमच्या 7/12 उतार्यावर वर्षभरामध्ये तुम्ही काही फेरफार केले असतील तर तो नवीन अपडेट केलेला 7/12 पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर संबंधित कार्यालयामध्ये जाऊन अपडेट करून घ्या। तर मग शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व बाबी जर तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण करून घेतल्या तर पुढील काळामध्ये वितरित करण्यामध्ये येणारा नमोचा 4था हप्ता तुमच्या देखील बँक खात्यांमध्ये जमा करण्यामध्ये येऊ शकतो। याबरोबरच पीएम किसान योजनेचा मागील 17वा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल तर तो देखील रखडलेला हप्ता या नमोच्या 4थ्या हप्त्यासोबत तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।